गँगस्टर अरुण गवळी 18 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर. शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी झाली होती अटक. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरुण गवळीला 18 वर्षापूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी गँगस्टर अरुण गवळीला जामीन मंजूर केला होता. यानंतर आज 3 सप्टेंबर अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीला तुरुंगाच्या मागच्या गेटने बाहेर काढलं. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर याच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी याला हत्येचा कट रचणे या आरोपाखाली मोक्का अंतर्गत 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयाचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्यासह अन्य 10 आरोपींना सुद्धा या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. धक्कादायक म्हणजे गँगस्टर अरुण गवळी यांनी कमलाकर जामसंडेकर याच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अरुण गवळीच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश M संद्रेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह याच्या खंडपीठात पार पडली होती. त्यावेळी अरुण गवळीची बाजू ॲडव्होकेट हडकर आणि ॲडव्होकेट मीर नगमन अली यांनी मांडली. त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की अरुण गवळीची अटक नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वाशी विसंगत आणि अन्यायकारक आहे. तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. तर सरकारी वकिलांनी अरुण गवळी यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला जोरदार विरोध केला. परंतु दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अरुण गवळीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये निश्चित करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत अरुण गवळीला ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी शर्तींवर आधारित जामीन देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. अरुण गवळीची सुटका गुप्त ठेवण्यासाठी नागपूर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. त्यांनी अरुण गवळीला मीडियापासून लपवत कारागृहामधील गेटमधून गुपचूप बाहेर काढले. यानंतर नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेलं. त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या हस्तकामार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती. गँगस्टर अरुण गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली. नाव न येण्यासाठी नवे शूटर शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरव मार्फत नरेंद्र गिरी आणि विजय कुमार गिरी यांची निवड केली होती. यासाठी दोघांनाही प्रत्येकी 2.5 लाख रुपये देण्याचे निश्चित करून प्रत्येकी 20,000 रुपयांचे ॲडव्हान्स सुद्धा देण्यात आलं होतं. विजय कुमार गिरीने अशोक कुमार जयस्वाल सोबत जवळपास 15 दिवस जामसंडेवर पाळत ठेवली. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर याची हत्या घरी गोळ्या झाडून करण्यात आली होती. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.